आता बघूयात निवडणुकीच्या रणधुमाळी संदर्भातल्या इतरही बातम्या। पिंपरीमध्ये ठाकरे सेनेला धक्का, संजोग वाघेरे यांचा शहराध्यक्ष पदाचा राजीनामा, लवकरच भाजपात प्रवेश करणार। ठाकरे गटाकडून वाघेरेंनी लढवली होती लोकसभा निवडणूक, तर मध्यंतरी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेशाच्याही होत्या चर्चा। अखेरीस मनपा निवडणुकीआधी ते भाजपात जाणार। अंजनगाव सुर्जीमध्ये आज उपमुख्यमंत्री शिंदेंचा रोड शो, 16 तारखेला विजयाचे फटाके फुटणार, शिंदेंना विश्वास। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासंदर्भात उद्या मी माझी भूमिका प्रदेशाध्यक्षांसमोर मांडणार, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडेंची प्रतिक्रिया, तर पक्षश्रेष्ठींच्या निर्णयासोबत राहणार, स्वबळाचीही तयारी केल्याची माहिती। अण्णा बनसोडेंचे सुपुत्र सिद्धार्थ बनसोडे यंदा निवडणुकीच्या रिंगणात, सिद्धार्थ बनसोडे 100% निवडणूक लढवणार, अण्णा बनसोडेंची माहिती। तर कोणत्या प्रभागातून निवडणूक लढवणार या संदर्भात अस्पष्टता। नवी मुंबईमध्ये महापालिका निवडणुकीसाठी 9,48,460 मतदार मतदान करणार, त्यामध्ये 45,588 दुबार मतदार असल्याची माहिती नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांची कबुली। कल्याण डोंबिवलीमध्ये मनसेच्या 2 महिला शहराध्यक्षांचे राजीनामे, कल्याण डोंबिवलीत मनसेत बंडाचं निशाण, राजू पाटलांच्या कार्यपद्धतीवर शहराध्यक्षांकडून प्रश्नचिन्ह। मुरुड नगर परिषदेसाठी शिवसेना काँग्रेस एकत्र, अंबादास दानवेंची ट्विट करत टीका, तर जनतेच्या हितासाठी एकत्र येतो, स्वार्थासाठी नाही, दानवेंच्या टीकेला भरत गोगावलेंचं प्रत्युत्तर। वंचित बहुजन आघाडी 23 डिसेंबरला मुंबईसाठी 147 उमेदवारांची यादी जाहीर करणार, मुंबई महानगरपालिका निवडणुकीत वंचितकडून उत्तर भारतीय दलितांना प्रतिनिधित्व देण्यात येणार, तर 147 जणांच्या यादीमध्ये बौद्ध, आदिवासी, ओबीसी, मुस्लिम, जैन बांधवांचं या ठिकाणी प्रतिनिधित्व असणार अशी सूत्रांची माहिती। जालन्यात सन्मानजनक जागा वाटप न झाल्यास मैत्रीपूर्ण लढू, महापालिका निवडणुकीवर कैलास गोरंट्याल यांचं भाष्य, भाजप स्वबळावर लढल्यास 35हून अधिक जागा निवडून येतील, गोरंट्याल यांचा दावा। तसंच पार्टीनं आदेश दिल्यास एकत्र राहू, परंतु मनानं एकत्र राहणार नाही असाही खोतकरांना उद्देशून टोला। आणि आता बघूयात निवडणुकांच्या धुरळ्यासंदर्भातल्या टॉप 10 घडामोडी। हिंदू महासभा पुणे पालिका निवडणूक लढवणार, तर विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवणार असल्याचं केलं स्पष्ट, 8 उमेदवारांची यादी केली जाहीर, कार्याध्यक्ष आनंद दवे यांची पत्रक काढत माहिती। पुण्यामध्ये शिंदेंच्या शिवसेनेकडून इच्छुकांच्या मुलाखती सुरू, पुण्यातील शिवसेना कार्यालयामध्ये मुलाखतींना सुरुवात, नीलम गोरे, विजय शिवतारे, रवींद्र धंगेकर हे मुलाखतीसाठी उपस्थित। महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपचा कार्यकर्त्यांना 40 कलमी कार्यक्रम, भाजपकडून मिशन महापालिकेची सुरुवात, भाजप घर चलो अभियान सुरू करणार, तर 122 सरकारी योजनांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवणार। नागपुरातील भाजपच्या 25 ते 30% माजी नगरसेवकांची तिकीटं कापली जाणार, सूत्रांची माहिती। तर भाजपनं प्रदेश पातळीवर केलेल्या सर्वेक्षणात साधारणतः 30% माजी नगरसेवकांचे रिपोर्ट कार्ड नकारात्मक, निष्क्रिय माजी नगरसेवकांना या निवडणुकीमध्ये घरी बसवण्याची भाजपची तयारी। नांदेडमध्ये भाजप आणि शिवसेनेची महानगरपालिकेच्या अनुषंगानं सकारात्मक चर्चा, तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर आणि शिवसेनेचे आमदार हेमंत पाटील यांची गळाभेट, नांदेडमध्ये शिंदेंच्या शिवसेना आमदारांच्या 2 भूमिका उघड। नागपूर मनपा निवडणुकीमध्ये जागा वाटपावरून भाजप आणि राष्ट्रवादीत चढाओढ, तर राष्ट्रवादीला महायुतीमध्ये किमान 15% म्हणजेच 22 जागांची मागणी, राष्ट्रवादीचे निरीक्षक राजेंद्र जैन यांच्या उपस्थितीमध्ये काल बैठक। वाशिम नगर परिषद निवडणुकीसाठी अखेरच्या क्षणी शिवसेना मैदानात, आमदार भावना गवळींची प्राण प्रतिष्ठा या ठिकाणी पणाला, तर शिवसेनेचे फक्त नगरसेवक पदासाठी उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात, गवळींच्या कॉर्नर बैठका, रॅलींच्या माध्यमातून प्रचार सुरू। जळगावच्या 40 गावातील ईव्हीएम स्ट्रॉंग रूम बाहेरील सुरक्षा आता वाढवली, एसआरपीएफ पोलिसांचा मोठा बंदोबस्त, 21 डिसेंबरला निकाल, नगरसेवक पदासाठी 119 तर नगराध्यक्ष पदासाठी 4 उमेदवार रिंगणात।